दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने भिलमाळ परिसरात सुरू असलेल्या पुलाच्या कामादरम्यान मुसळधार पावसामुळे नदीपात्रातील पर्यायी रस्ता वाहून गेल्याने स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे। या पार्श्वभूमीवर आमदार हिरामण खोसकर यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली। पाहणी दरम्यान आमदार खोसकर यांनी संबंधित ठेकेदाराला कामातील हलगर्जीपणाबाबत चांगलेच धारेवर धरले। नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सुरक्षित आणि मजबूत पर्यायी रस्ता तातडीने तयार करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत। एक खड्डी टाकायची दोन्ही बाजूने मशिनरी आणून घेऊ। एक खड्डी 20 किलोमीटर जायला आम्ही येणे तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, आम्ही चालणार ते म्हणते 1 किलोमीटर। तसेच पुलाचे कामही दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देत पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। काल माझी तब्येत बरी नसल्यामुळं मी काल दिवसभर बॉम्बे हॉस्पिटलला होतो आणि त्याच वेळेस हॉस्पिटलमधून बाहेर निघाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब वेधशाळेच्या माध्यमातून त्यांना माहिती मिळताच त्यांनी नाशिक जिल्ह्यातील पश्चिम भागातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ या परिसरामध्ये ढगफुटीचं या ठिकाणी त्यांनी काल आव्हान दिल्यामुळे मी सुद्धा रात्रभर सरपंच उपसरपंच तहसीलदार काही अधिकाऱ्याला सूचना दिली। कलेक्टर साहेबांचे सुद्धा 1-2 तासाला बोलत होतो। मुख्य अधिकारी शिवसाहेब कलेक्टर साहेबांनी यांनी सुद्धा काल आपल्या कुंभमेळ्याचे संपर्क मंत्री आपत्ती मंत्री गिरीश महाजन साहेब सुद्धा काल येऊन गेले, पण काल मी हॉस्पिटल असल्यामुळे मला काही येता आलं नाही। पण आज सुद्धा मी सभागृहामध्ये जाऊन आणि लगेच या ठिकाणी इगतपुरीला सकाळी 12 वाजेपासून काही दौरा केला। इगतपुरी शहरामध्ये काही गारामध्ये पूर्ण पाणी घुसलेलं आहे। तिथं जवळजवळ 2 तासांनी इगतपुरीच्या पूर्व भागामध्ये सुद्धा आसुली स्टेशनपाशी काही ठिकाणी बऱ्याच घरांमध्ये पाणी घुसलं, परंतु या ठिकाणी निवृत्ती भाऊ असेल, समाधान असेल, रवी असेल, सर्व सरपंचांनी इकडनं फोन केला। मी सुद्धा बायुस्कर साहेबाशी वारंवार बोलत होतो, परंतु मी सुद्धा म्हणलं आपल्याला समक्ष जाणं गरजेचं आहे की जवळजवळ ह्या रस्त्याने जाणारे 22 ते 23 गाव आहे, कमीत कमी 20 ते 25 हजार लोक या ठिकाणी जात आहे आणि त्यांचा संपर्क जर तुटला तर मुलांच्या शाळा, आरोग्याचा प्रश्न, अनेक समस्याला त्या ठिकाणी सामोरे जावं लागेल। म्हणून मी सभागृह सोडून या ठिकाणी आलो आणि परिस्थिती बघितली तर अतिशय भयानक आहे। या ठिकाणी पूर्ण संपर्क तुटून गेलेला आहे। माझ्या माहितीप्रमाणे माझ्या अगोदर विभागीय आयुक्त गेडाम साहेब पण येऊन गेले, तहसीलदार साहेब सुद्धा रात्रीपासून माझ्याशी 2-3 तासांनी बोलत होते। विभागीय आयुक्त असल्यामुळं ते त्यांच्या संग गेले, पण आज परिस्थिती बघितली डेप्युटी इथं बायुस्कर साहेब आहेत, मुंजाळ साहेब आहेत, त्यांना आता सूचना दिली की उद्याच्या उद्या 12 रो 8 रो म्हणजे 4 रो या ठिकाणी ताबडतोब टाकून उद्याच्या उद्या हा रस्ता चालू करा। नसेल उद्या मी लक्षवेधी त्या पॉईंटून परमिशन घेऊन त्या ठिकाणी सभागृहामध्ये मांडून जे अधिकारी या ठिकाणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार। यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी पर्यायी रस्ता वाहून गेल्यामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची व्यथा आमदार खोसकर यांच्या समोर मांडली। याची गंभीर दखल घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती तातडीची कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत। प्रतिनिधी प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।